नमस्कार मित्रांनो पोस्टामध्ये आता अकाउंट ओपन केलेलं आहे आणि आता काय करायचंय, कशा प्रकारे फोन पे आणि गुगल पे तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायचे, नक्कीच माणसाच्या मनामध्ये असे विचार येतील. तर मित्रांनो, तुम्ही जुने पोस्टाचे खातेधारक असाल किंवा तुम्ही आत्ताच म्हणजे आज किंवा काल या 2-3 दिवसामध्ये तुम्ही पोस्टाचे अकाउंट ओपन केले आणि तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे चालू करायचे, तर कशा प्रकारे चालू करायचे, यासाठी कोणती प्रोसेस करावी लागते याची सविस्तर माहिती आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यूट्यूबवर बरेचसे असे व्हिडिओ असतात ज्यामध्ये अपुरी माहिती दिलेली असते, काही शॉर्टकट करून व्हिडिओ एडिट करून शेवटी सक्सेसफुल एखादा व्हिडिओ सक्सेस केला जातो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू पहा. मित्रांनो, जर तुम्ही पोस्टाचे खाते धारक असाल आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे आणि गुगल पे ओपन करायचे, तर यासाठी काय करायचे, सिंपली तुम्हाला अगोदर तुमच्याजवळ जो अकाउंट ओपन करता वेळी जो मोबाईल नंबर दिलेला आहे, रजिस्टर मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर तुमच्याजवळ ठेवायचा आहे. आणि नक्कीच तुम्हाला अकाउंट ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारचं एक पासबुक म्हणून अशा प्रकारचं एक कार्ड दिलं असेल. मित्रांनो, हेच कार्ड तुमचे बँकेचे पासबुक असतं. मित्रांनो, यावर आपल्याकडे अकाउंट नंबर आणि CIF नंबर, त्यालाच कस्टमर ID, हे 2 गोष्टी यावर असतात. आणि आपल्याला इतक्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात आपल्याला जर फोन पे आणि गुगल पे चालू करायचा असेल. आणि मित्रांनो, जो मोबाईल तुम्ही नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर चा फोनसोबत पाहिजे. तुमच्या प्ले स्टोअरवर जायचं आहे, इंडियन पोस्ट पेमेंट बँक सर्च केल्याच्या नंतर IPPB मोबाईल बँकिंग हे ॲप दिसेल, त्या ॲपला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे. अशा प्रकारे मित्रांनो, गुगलवर प्ले स्टोअरवर अशा प्रकारचे 2 ॲप येतील. त्यामध्ये जे 2 नंबरचं ऑप्शन आहे IPB मोबाईल बँकिंग, यावर इन्स्टॉल करून ओपन करायचे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक सुरुवातीला मेसेज शो होईल. जर तुम्हाला यासाठी लोकेशन तुमचं हे करायचं का, परमिशन द्यायची का, तर हो, ओनली दिस टाइम यावर क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन नावचं ऑप्शन दिसेल, लॉग इन नाववर क्लिक करा. मित्रांनो, येथे तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर जो की या कार्डवर असतो तो अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा कस्टमर ID, अकाउंट नंबरच्या खाली जो CIF नंबर म्हणून दिलेला असतो तोच तुमचा कस्टमर ID असतो. अशा प्रकारे मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. डेट ऑफ बर्थ कशा प्रकारे ॲडजस्ट करायची मित्रांनो, 2000 जे दिसतंय 2023 अलीकडल्या बाणावर क्लिक करायचे आणि तुमची डेट ऑफ बर्थ अशा प्रकारे ॲडजस्ट करायची आहे. त्यानंतर महिना आणि तारीख, अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला खालच्या जे मोबाईल नंबरचं ऑप्शन देते ते तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला रजिस्टरचं ऑप्शन दिसेल, रजिस्टर यावर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा MPIN, तुमचे जे पोस्टाचे अकाउंट आहे त्यामध्ये तुम्हाला बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्ही या ॲपद्वारेच तुम्ही ते बॅलन्सही चेक करू शकता. बॅलन्स चेक करण्यासाठी आपल्याला एक कोड ठेवावा लागतो. तो कोड तुमच्या मनाने जो असेल तो तुम्ही येथे ठेवू शकता. 4 अंकी कोड असतो मित्रांनो, तो तुम्हाला MPIN मध्ये टाकायचा आहे. कोड टाकल्याच्या नंतर मित्रांनो, सिंपली तुम्हाला सेट MPIN जे पलीकडे ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करायचे. सेट MPIN वर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्हाला पुढील 4 प्रश्नाचे सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून त्याचे उत्तर तुम्हाला द्यावं लागतात. मित्रांनो, पहिलं ऑप्शन आहे व्हॉट इज द प्लेस ऑफ युअर बर्थ, म्हणजे तुम्हाला जन्माचं ठिकाण टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या शाळेत शिकले ते शाळेचं नाव टाकायचंय. दुसरा क्वेश्चनमध्ये व्हॉट इज फर्स्ट स्कूल दॅट यू अटेंड. त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ फेवरेट फ्रेंड, तुमच्या जवळच्या मित्राचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट टीचर, टीचरचं नाव टाकायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, ही माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे सबमिट ऑप्शन दिसते सबमिटवर क्लिक करायचे. सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्या रजिस्टर असलेला मोबाईल, त्या मोबाईलवर OTP येतो आणि अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा मेसेज येतो. मित्रांनो, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. आता सिंपल तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचे. लॉग इनवर क्लिक करायचे. तुम्ही त्याच ॲपमध्ये आहात. ॲपमध्ये असल्यावर तुम्हाला MPIN, जो तुम्ही MPIN सेट केलेला आहे तो MPIN येथे टाकायचा आहे. अशा प्रकारे MPIN टाकला की ऑटोमॅटिक तुम्ही तुमच्या इंडियन पोस्टाच्या ॲपमध्ये लॉग इन व्हाल. मित्रांनो, वरती येथे सेव्हिंग अकाउंट नंबर दिसतोय आणि समोर जे डोळ्यासारखं चिन्ह दिसतंय, तुम्ही जर अशा प्रकारे येथे क्लिक केलं तर तुमचे अकाउंट बॅलन्स तुम्हाला दिसेल. त्यानंतर मित्रांनो, आता
याच्यानंतर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की आपल्याला फोनपे आणि गुगल पे ओपन करण्यासाठी ATM कार्डची अत्यंत आवश्यकता असते, त्याशिवाय फोनपे उघडत नाही. आता आपण ATM कार्ड कशा प्रकारे ॲक्टिवेट करायचं मित्रांनो, याला स्क्रोल डाऊन करून खाली यायचे. जे इथं डेबिट कार्डचं ऑप्शन दिसतंय, डेबिट कार्डवर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथं ॲक्टिव्ह किंवा शो डेबिट कार्डचा ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करायचं किंवा जर तुम्ही अशा प्रकारे ॲटोमॅटिक तुमच्यासमोर ATM कार्ड तुमचं ओपन होईल. मित्रांनो हे पहा, अशा प्रकारे इथं ATM कार्ड शो होते. व्ह्यू कार्ड डिटेल्स यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा MPIN टाकायचा आहे. टाकल्याच्या नंतर कन्फर्म करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं कार्ड इथे शो होईल. मित्रांनो ATM कार्ड तुमचं आता ॲक्टिवेट झालेलं आहे आणि हे ATM कार्ड तुम्हाला फोनपे वेळेस तुम्हाला एक्सपायरी तारीख आणि तुमचा ATM कार्डचे शेवटचे 6 आकडे टाकावे लागतात, हे तर तुम्हाला माहीत आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पोस्टाच्या अकाउंटवरून तुमचे गुगल पे आणि फोनपे ओपन करू शकता. ATM कार्ड जनरेट झाले म्हणजेच मित्रांनो तुमचे फोनपे आणि गुगल पे तुम्ही ओपन करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि मित्रांनो आपला माणूस समजून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.